नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पंढरपूर हादरलं, नगरसेवकाकडून कोयत्याने हल्ला, 3 जण गंभीर जखमी, 20 जणांवर गुन्हा. पंढरपूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यमान नगरसेवकानेच आपल्या साथीदारांसह तिघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 3ही तरुण गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक लोकेश यादव आणि माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह तब्बल 20 जणांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात ही खळबळजनक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार नगरसेवक लोकेश यादव आणि त्यांच्या साथीदारांकडून काही जणांना बिशी लावण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता. मात्र संबंधित तिघांनी नकार दिल्यानंतर वाद वाढला आणि त्याच रागातून आरोपींनी कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लोकेश यादव, नागेश यादव आणि इतर मिळून एकूण 20 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. एका लोकप्रतिनिधीकडूनच अशा प्रकारचा हल्ला झाल्याने पंढरपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.